हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. जीवनातील खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु. आव्हानावर मात करण्यास आत्मविश्वास मिळवून देणारा गुरु. नमस्कार, माझे नाव मनसे अभिजित पाटील आणि मी इयत्ता 10वी विद्यार्थी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुंना भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले जाते. कारण भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले जाते कारण गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. आषाढ पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. गुरु परमात्मा कलाशास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु आणि शिष्य यांची मोठी परंपरा दिसून येते. गुरु आणि शिष्याचे नाते केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नसते. शिष्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम हे गुरुच करत असतात. खरंच मित्रांनो, गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला गुरु आणि शिष्य यांची एक कथा सांगते. ती तुम्ही शांत ऐका. हजारो वर्षांपूर्वी घडलेली ही एक सत्य घटना आहे. तीन शिष्य एका आश्रमात राहत असतात. त्या तिघांनीही अगदी मेहनतीने आपले शिक्षण त्या आश्रमात राहून गुरूंच्या आध्यात्मिक ज्ञानाखाली पूर्ण केलेले असते. आता त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असते आणि त्यांची परतण्याची वेळ आलेली असते. ते आपल्या गुरुपाशी जातात आणि म्हणतात, गुरुदेव, आता आमचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता आमची जाण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही आम्हाला एखादी गुरुदक्षिणा सांगा. गुरुदेव हसतात आणि म्हणतात, तुम्हाला जर का मला गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर तुम्ही उद्या सकाळी लवकर या आणि येताना एक सुक्या पानांची पिशवी घेऊन या. म्हणजे एक वाळलेल्या पानं भरून पिशवी आणा. आता ते तिन्ही शिष्य मनोमन हसतात की काय गुरुदक्षिणा मागून काय मागितली? वाळलेल्या पाण्याची एक पिशवी. हे तर सोपंच काम आहे. आणि ते तिघेही जाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठतात आणि त्यांच्या आश्रमाच्या कडेला एक जंगल असते, तिथे जातात आणि ते तिघेही वाळलेली पाने इकडे तिकडे त्या जंगलात शोधत असतात. आश्चर्याची गोष्ट ही असते की त्या जंगलात एकाच झाडाखाली मुठभरच वाळलेली पाने राहिलेली असतात. आता ते तिघेही विचारात पडतात की आता आपण गुरुदेवांना काय द्यायचं. तोपर्यंत त्यांना पुढून एक शेतकरी येताना दिसतो. त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर एक पोतं असतं, ते वाळलेल्या पानांनी भरलेलं असतं. ते तीन शिष्य त्या शेतकऱ्यापाशी जातात आणि म्हणतात, शेतकरी दादा, आम्हाला तुम्ही पिशवीवर वाळलेली पाने द्याल का? तर तेव्हा तो शेतकरी म्हणतो, अरे मुलांनो, या पानांपासून आता मला घरी जाऊन अन्न शिजवायचं आहे. म्हणजे ती पाने त्याला चूल पेटवण्यास लागणार होती. तो म्हणाला, मी तुम्हाला मदत करू शकत नाही, पण एकच मदत करू शकेल की इथे पुढे एक शेड टाकतो आणि त्याचे पत्रावळ्या आणि द्रोण बनवण्याचे व्यवसाय आहे. तो तुम्हाला थोडी मदत करेल, बघा तुम्ही. पण ते तिन्ही शिष्य त्या शेतपाशी जातात आणि तिथे वाळलेल्या पानांचा ढीग रचलेला असतो. ते तिन्ही शिष्य त्या सेठला म्हणतात की दादा, तुम्ही आम्हाला थोडी मदत कराल का? आम्हाला पिशवीवर वाळलेली पाने हवी होती. तेव्हा तो सेठ म्हणतो की अरे बाळांनो, माझा तर हा व्यवसायच आहे पत्रावळ्या आणि द्रोण बनवण्याचा. आणि आता तर लग्नाचा सीझन चालू आहे आणि याच सीझन मध्ये तुम्ही मला वाळलेली पाने मागतायत. आता माझ्याकडे खूप ऑर्डरी आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला नाही देऊ शकणार. इथेच पुढे एक म्हातारी आजी राहते. ती सुद्धा वाळलेली पाने गोळा करत असते. बघा, तुम्हाला ती मदत करते का? ते तिन्ही शिष्य त्या आजीपाशी जातात आणि त्या आजीला म्हणतात, आजी, आम्हाला थोडी वाळलेली पिशवीवर पानं द्याल का तुम्ही? तर तेव्हा ती आजी म्हणते की अरे मुलांनो, माझा आयुर्वेदिक औषधी, वाळलेल्या पानांपासून आयुर्वेदिक औषधी बनवण्याचा व्यवसाय आहे आणि आधीच थोडीच पाने भेटलेली आहेत आणि यातली सुद्धा मी तुम्हाला दिली तर मी काय करू? मग मी तुम्हाला नाही मदत करू शकणार. त्या आजीने सुद्धा त्या तिघांना नकार दिला. आता ते तिघेही निराश झाले होते, दुःखी झाले होते. ते तिघेही निराश मनाने आश्रमात परततात. तेव्हा त्यांना गुरुदेव विचारतात, काय झालं, तुम्ही गुरुदक्षिणा आणली का? तर तेव्हा ते तिघेही दुःखी होऊन घडलेली सर्व घटना आपल्या गुरुदेवांना सांगतात. तेव्हा गुरुदेव हसतात आणि म्हणतात, अरे मुलांनो, तुम्ही कधीच कोणत्या गोष्टीला कमी समजू नका. मी तुम्हाला गुरुदक्षिणा वाळलेली पाने पिशवीवरच आणायला सांगितली होती. तुम्हाला वाटलं की काय गुरुनी काय मागितलं, वाळलेली पानच मागितलेत ना, त्यात काय अवघड आहे? तेव्हा उद्या सकाळी जाईल आणि ती पाने गोळा करून येईल. पण त्या पानांना सुद्धा किती किंमत आहे बघा.
ती पानं सुद्धा कोणतीच गोष्ट ही टाकाऊ नसते, प्रत्येकासाठी ती उपयोगीच असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिका, प्रत्येक गोष्टीला आपापले स्थान द्यायला शिका, सन्मान द्यायला शिका. यातून आपल्याला हे समजते की त्या गुरूंनी त्या शिष्यांना, आपल्या शिष्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत करायला सांगितले. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की शाळा कधीतरी सुटेल आमची, शाळा कधीतरी सुटेल आमची, पण गुरूंनी आमच्यावर जे संस्कार केले ते आमच्यातून कधीच सुटणार नाहीत, ते आमच्यातून कधीच सुटणार नाहीत. शाळा सुटेल, वर्गही बदलतील, शाळा सुटेल, वर्गही बदलतील, पण गुरूंचे संस्कार हे कधीच बदलणार नाहीत. आणि गुरूंबद्दल मनात असलेला प्रेम आणि आदर, सन्मान सुद्धा कधीही बदलणार नाही. माझ्या सर्व गुरुजनांना मी शतशः प्रणाम करते आणि येथे थांबते. धन्यवाद.